नमस्कार इंडिया, नमस्कार महाराष्ट्र. कसे आहे तुम्ही? आय होप सगळेजण एकदम मस्त असाल दरवेळेस सारखे. आणि स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या चॅनलवर. आणि पाठीमागे तुम्ही बघताय ना, हे काय काय तुम्ही ओळखत असाल. जो बारामतीला त्यांना तर माहितीच असेल कशाचं काम चाललंय, कशाचं नाही का. ही आहे बारामती रेल्वे स्टेशनचं काम चाललेलं आहे. आणि ही काय 2-1 वर्षात आहे का नाही, म्हणजे एकदम वेगळंच आहे. इथलं चित्र वगैरे दिसणार आहे गाईज. आणि आत्ता सध्याला आपण इथं कशासाठी आलो ते तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहिती असेल की मागच्या वेळेस पण आहे का नाही, इथलं आहे का नाही, माझ्या फ्रेंडनी व्हिडिओ टाकलेला होता. ते आहे गणपतीचे स्टॉलचे व्हिडिओ, ठीक आहे ना. तर आपण आहे का नाही इथं बघणार आहे की का नाही गणपतीची स्टॉल आहे का यावेळेस कसं काय लागलेलं काय. कारण की कसं होतं, अतिक्रमणवाल्यांनी इथं लावण्याची परमिशन वगैरे दिली नव्हती. तर ती पूर्ण आहे का नाही प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालेला आहे. आणि आत्ता आहे का नाही तुम्ही बघू शकता, मागच्या वेळेस मला जेवढं माहिती ना, इथून ते फक्त आहे का नाही अर्ध्या ते जो पुनावाला गार्डन ना तिथपर्यंत आहे का नाही लावण्यात आले होते स्टॉल दोन्ही साईडला, अपोजिट साईडला 1 by 1. पण आता यावेळेस डायरेक्ट इथून ते डायरेक्ट पंचायत समिती पुढंपर्यंत पूर्ण आहे का नाही भरलेले दुकान, ठीक आहे ना. तर यावेळेस आपण आहे का नाही पूर्ण बघणार आहे आपण कसे काय स्टॉल लावलेले आहेत, काय लावलेले आहेत, कोणी लावलेले आहेत, केवढे मित्र वगैरे भेटणार आहेत आणि किती ओळखीचे वगैरे भेटणार आहेत. आपण भरपूर असे एक व्लॉग पण शूट केला होता, तुम्हाला माहितीच आहे. लास्ट व्लॉगना तुम्ही भरपूर सपोर्ट केला आहे मला गणपतीच्या. तर ते आपण सगळं करणार आहे. आणि दुसरी गोष्ट असं सांगायची झाली तर का नाही, अजून पण का नाही स्टॉल म्हणजे लावायचे चाललेले आहेत. आता फक्त आज तारीख आहे 25, तर 26-27 हे 2 दिवस राहिले आहेत. आता 2 दिवसामध्ये पूर्ण स्टॉल भरून जातील आणि मग चालू होणार सगळ्यांना, नाही का. आणि 27 तारखेचा व्लॉग तर काय वेगवेगळा येणारच आहे, तिथं तुम्हाला बघायला भेटणारच आहे. तर आपण जाऊया आता आणि बघूया की कसं काय इश्यू आहे, कसं काय नाही, अजून काय काय आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि आमचे 2-4 मित्र पण होते की ज्यांनी का नाही आपल्या स्टॉल लावलेला आहे. तर त्यांचे पण व्हिडिओ आपल्याला बनवायचे होते. पण माझं पर्सनल आहे का नाही थोडं चाललेलं होतं ना आपलं जत्रा वगैरे, तुम्हाला माहितीच आहे. मी छोटीशी शॉर्ट टाकलेली आहे यूट्यूबला. कारण की इश्यू असा आहे की तिथं मला जायचं होतं, पण माझी एवढे प्रॉब्लेम्स होते ना गाईज. आणि ती पिझ्झा बर्गरची गाडी माझी ती एक खराब झाली, खाली ते कुलंटचा बॉक्स वगैरे सगळं फुटलेलं होतं. ते पण आहे का एक पर्सनल व्लॉग आहे, कारण ती आपण वेगळं बनवूया. आता सध्याला जो आहे का थीम आहे ते आपण त्याच्याबद्दल बोलूया, ठीक आहे. तर आपण डायरेक्ट आता जाऊया आणि आता बघूया आपण की कसं काय स्टॉल लावलेले आहेत, कसं काय इश्यू आहे, म्हणजे काय कोणी कसल्या प्रकारचे मूर्ती आणलेले आहेत आणि बाकीचे सगळं हर एक गोष्टी आपण सगळेजण सगळे बघणार आहेत. आणि तुमचा सपोर्ट असंच असू द्या. लव्ह यू ऑल. आणि मला खूप आनंद होतो आहे की तुम्ही पहिल्यासारखं मला सपोर्ट करताय. तर चला लेट्स गो, आपण जाऊया आत आणि सगळं तुम्हाला दाखवूया की कसा इश्यू आहे, कसा नाही आणि कसा नजारा असणार आहे. आणि बिफोर आफ्टरसाठी पण व्हिडिओ ही खूप चांगली असणार आहे. कारण की आत्ता जो आपण व्हिडिओ शूट करणार आहे ती विदाऊट गर्दी वगैरे नाही का, एक वेगळा एक व्लॉग होणार आहे. आणि जो 27 तारखेला जो आपण व्लॉग शूट करणार आहे आणि ती जो व्हिडिओ शूट करणार आहे ती फुल गर्दीमध्ये असणार आहे. फुल गर्दीमध्ये असणार आहे. तर ती पण बिफोर आफ्टरसाठी पण आपल्यासाठी होऊन जाईल, नाही का. आणि जसं मी एका इथं पब्लिक प्लेसमध्ये काय शूट करतोय, तर भरपूर जण आपल्याला बघतात. यूट्यूब चॅनल एक वेळा ऐकून आपला व्हायरल झाला तर ती फक्त तुम्ही करू शकता. तर लवकर सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि मी मोठा झालं तर तुम्हाला पण नक्की मोठा करणार आहे. आपल्या बारामती भरपूर आहे का एक्सप्लोअर करणार आहे आणि बारामतीच्या बाहेर पण आपण भरपूर घुमणार आहे. आणि बाकीचं आहे का ना आपल्याला म्हणजे असल्या ठिकाणी जायचं आहे ना की त्याला काय लिमिटच नाही आहे. तर त्यासाठी मला सपोर्ट करा गाईज. तुमचा आशीर्वाद आणि सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या चॅनलवर असू द्या. आणि बस चला आता जाऊया बघूया. तर काम तर खूप जोरात चालू आहे गाईज, खरंच सांगतो तुम्हाला. सगळीकडे आहे का ना आपले कामगार आपले काम करतात. आपले जेवढे पण ओळखीचे वगैरे सगळेजण काम करतात, तुम्ही बघू शकता. हे बघा सगळे काम वगैरे चालूच आहे. आणि आपण थोडं पुढं गेलं ना तर बाहेर निघाल्यानंतर लगेच कळतं तुम्हाला. हे बघा स्टॉल लागलेले आहेत सगळे. आता पुढंपर्यंत जाऊन बघूया आपण काय इश्यू आहे काय नाही.
नमस्ते काकू, नमस्ते. काय चाललंय? चाललंय आता व्यवसाय चाललंय आता. अच्छा, कधी लावलंय दुकान आपलं? कधी स्टॉल चालू केलंय? आजपासूनच चालू केलं. आजपासून चालू केलंय का? ते पावसामुळे अजून मटेरियल लावलं नाहीये का एवढं? नाही लावलं. अच्छा अच्छा, बर बर बर. हे कसं काय भेटणार आहे? टोपी वगैरे कितीला दिली तुम्ही? टोपी आपल्याला 20 रुपयाला भेटली. अच्छा, आणि आपले मूर्त्या वगैरे? हे मूर्ती आहे ती 30 रुपयाला आहे. अच्छा, आणि बाकीचे आपले गणपती बाप्पाच्या तिथं सगळं सजवण्यासाठी कसं काय रेट आहे मला सांगा ना जरा. हा वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. किती किती रुपये आलेत आपल्याला? हा जो आहे तो 180 रुपयाचा. 180 रुपयाचा. हा आहे तो 80 रुपयाचा. अच्छा हा 60 रुपयाचा. अच्छा अच्छा. हा 80 रुपयाचा. अरे वा, ही रुद्राक्षच आहे, हीच आवडलं मला जास्त. रुद्राक्ष 80 रुपयाचा. अरे वा वा वा. बाकीचं अजून काय काय दाखवा जरा. रुमाल वगैरे पण आहेत. अरे वा. हे रुमाल पण आहेत असे. अरे मोठा रुमाल आहे तरी. हा हो 20 रुपयाला. 20 रुपयाला आहे का? अच्छा अच्छा. बाकीचं म्हणजे गळ्यातले माळ वगैरे पण आहेत. अरे वा वा. म्हणजे भरपूर असे तुमच्याकडे व्हरायटी आहे गणपतीला सजवण्यासाठी वगैरे. ही काय वरती झुरमोळ्या वगैरे लावलेल्या आहेत तुम्ही? पण आहेत. अरे वा वा. हे 150 रुपयाला आहे. अच्छा. 180 रुपयाला आहे. हे 150 रुपये. हा, हार जो आहे हा 80 रुपयाला हे आहे. असलीच दिसतोय हार. असलीच आहे काय? असली ते असलीच दिसतोय ते बरोबर. असलीच आहे. हो नाही, कापूर वगैरे सगळं ठेवलेलं आहे. कापूर वगैरे पण आहे. अरे वा वा. उदबत्ती पण आहे आपली. दाखवा. लोबान बाबांची लोबान आहे, उदबत्ती. गुलाब आहे, मॅग्नेट आहे. अरे वा, चांगले भरपूर व्हरायटी तुम्ही ठेवलेली आहे. भरपूर आहे पण पावसामुळे थोडं. हा देत ना. चंदनचे पण आहे. अरे वा वा वा. आमची व्हिडिओ बघून जर कोण आलं तर त्यांना डिस्काउंट वगैरे देणार का नाही तुम्ही? देऊ की? हा मित्रांनो, तुम्ही बघू शकता जिथं एकाने स्टॉल वगैरे सुरू होतात ना, इथून स्टॉल सुरू होत्या तर पहिलाच दुकान काकूंचं आहे आणि पहिलाच मी एकाने काकूंना विचारलंय. याचा अर्थ तुम्ही इथं यायला पाहिजे. ठीक आहे ना? बाकीचं ते इथं पण आहे गुलाबजल वगैरे ते पण आहे. अरे वा. अष्टगंधा, गुलाबजल, गंगा जल वगैरे सगळं ठेवलेलं आहे. मस्त. मित्रांनो, तुम्हाला काहीही घ्यायचं असेल तर काकूच्या दुकानात नक्की विजिट करा. है ना काकू? ओके ओके. ओके. अरे वा, एवढा छोटा फेटा किती रुपयाला हा फेटा? 100 पासून आहेत का? आता हे किती रुपयाला भेटणार आपल्याला? 150 आहे का? 100 वाला कुठला आहे? हे छोटा आहे का 100 वाला? अरे वा, पहिल्यांदाच बघतोय बरं काही. आपण स्वतः बनवलेत का सरी? अरे वा, मस्त आहे. फेटे मस्त बनवले तुम्ही. पहिलंच वर्ष आहे आपलं. पहिलेच वर्ष आहे काय? जाऊ दे, तुमचा धंदा चांगला हो बाप्पाच्या कृपेने. ओके चालतंय, चला सर. भारी भारीच मूर्ती आणल्या तुम्ही. हा, ही स्वामी समर्थाची मूर्ती आहे ना? ही किती पर्यंत भेटेल आपल्याला? 3000 पर्यंत का? आणि हे ही 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 एक जरा वेगळीच मूर्ती बरं का, ही चांगली वाटते जरा. ही किती पर्यंत बसेल? 4100 पर्यंत का? अच्छा, काय कमी जास्त होईल का नाही? 100% ना? बर बर, ठीक आहे ठीक आहे. आता तुम्ही दिसलाय म्हणजे व्हिडिओ मध्ये, आता तुम्हाला बघून नक्की तो शोधत यायला पाहिजे मग, आहे का नाही? अरे वा वा वा. बघा, आपले नाव सांगितलं ना की व्हिडिओ बघून आलेत, मग 100% डिस्काउंट भेटल. ही तुम्ही स्वतः केली का भैया डेकोरेट वगैरे? हो घरी. अरे वा. ही किती पर्यंत आपल्याला मूर्ती भेटणार? 6000. 6000 पर्यंत का? अच्छा, काय कमी जास्त होईल का नाही? होणार ना? अच्छा. ती फेटा वगैरे का खूप अट्रॅक्टिव्ह वाटते, खूप जास्त अट्रॅक्टिव्ह वाटते. आणि ते एक दिवस पूर्ण जातो? अरे अच्छा अच्छा. आणि पाठीमागची पण चांगली मूर्ती, ते दगडूशेठची का? ते किती पर्यंत बसेल आपल्याला? 5000 रुपये पर्यंत का? बरं बरं, ठीक आहे चालतंय. थँक्यू भैया. हेलो, अपना आदमी मिलेला है. फिर भैया चली गई तैयारी? चली गई तैयारी बोला. चलो अच्छी बात है बाबा. तुम्हारे को ढूंढते ढूंढते आना पड़ा, मेरे को मालूम क्या बोला किधर लगाए दुकान किधर नहीं. इस बार कुछ अलग स्टॉक लाई ले कि नहीं नवीन? बहुत सारा लाया है. हाँ ना. कब आप लोग हमारे को देखने को मिलेगा फिर? कल शाम को. कल शाम को पूरा हो जाएगा? ठीक है, कल दोपहर तक तो मिल जाएगा. ऐसा ना, फिर तुम्हारी सेपरेट वीडियो बनानी पड़ेगी फिर मेरे को. भाई के पास ना बहुत सारा स्टॉक रहता है, अलग अलग किस्म का स्टॉक रहता है, और इतना फ्रेश कलर में मिलता ना कि
मैं खुद फैन है, सच्ची बोलता है इनको, इतना फ्रेश कलर में कि नहीं माल बना के लेके आते नहीं है और खुद बनाते हैं, ऐसा नहीं कि बाहर से बना के लेके आए। तो अभी चलो और देखेंगे। नमस्ते भाभी। अरे मित्रांनो, आत्ता तर फक्त अर्ध झालेलं आहे, ठीक आहे ना, आत्ता फक्त अर्ध झालेलं आहे, अजून आपल्याला अर्ध्यापर्यंत जायचंय। आत्ता इथं पुनावाला गार्डन पाशी आलेलो आहे आपण। तर रेल्वे स्टेशन पासून ते पुनावाला गार्डन पर्यंत आता तुम्हाला जेवढे पण स्टॉल होते आणि तयारी चाललेली आहे अजून, ही पूर्ण एका नजारा वेगळाच असणार आहे 27 तारखेला। तर आता फक्त अर्ध केलेलं आहे आपण, अजून तर अर्धा पूर्ण दाखवायचं आहे। तर अजून जाऊया पुढे पुढे, बघूया अजून काय विषय आहे। मित्रांनो, आपल्या मित्राचं दुकान आहे, ही आमचे जीवलग मित्र इथे, आणि यांच्याकडं किती रुपयापासून स्टार्ट आहे? 250 रुपयापासून मूर्त्या स्टार्ट आहे, फक्त 250 रुपये। 250 वाले कुठले भैया? या हे वाली आहेत ना 250, हे वाली असे 250 आहेत काही पुढे ठेवलेले, बघू शकता मित्रांनो। 250 रुपयाला आहे फक्त मूर्त्या, आणि 250 पासून किती रुपयापर्यंत आहे? 3,500 पर्यंत आहे। 3,500ची कुठली दाखवू शकता मला? बुक झाली काही? अरे वा, बघू तर तरी। अरे वा 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 वा, किती सुंदर अशी मूर्ती आहे बघा। अरे वा, एक नंबर, वा किती मस्त आहे, आपण डेकोरेट केलेली स्वतः, किती मस्त वाटते मूर्ती ही, एक नंबर। कितीला गेली सर? 3,500 ला गेली, आणि ही मोठी 2100 रुपयाला का? पण ही सगळ्यात चांगली वाटते है ना? हा, एक नंबर एक नंबर। चला अजून चांगला धंदा व्हावा अशी बाई देवाची कृपा आमची पण राहावी असणारच। चांगले डिझाईन वगैरे सगळं लावायचं चाललंय आता, अजून तर भरपूर काही असं लावणार आहे। सगळे तुम्ही बघू शकता इथं मोकळे मोकळे बाकडे पडलेले आहेत। आता 27 तारखेला पूर्ण फुल असणार आहे। यांना तर तुम्ही ओळखताच, आपण सेपरेट व्हिडिओ काढली होती सरांची, आणि भरपूर असं चांगला प्रतिसाद दिलाय तुम्ही सगळ्यांनी, आणि अजून तर स्टॉक भरपूर येणार आहेत, आणि त्याची व्हिडिओ आपण वेगळी बनवणारच आहे, ठीक आहे ना? चला सर, हाय पुढं आता परत, थँक्यू। तयारी 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 चाललेली आहे सगळ्यांची, मोकळे पडलेले सगळे बाकडे वगैरे इथं पडलेले, अजून तर भरपूर स्टॉक लावायचं चाललेलं आहे सगळ्यांचं। चालली का तयारी? एकदम जोरात हा? कधीपर्यंत सगळं भरेल ही? उद्यापर्यंत? तेच म्हणलं, आता चालली सगळ्यांची तयारी। हो हा, तेच ना, यावेळेस काय ना चांगले अपग्रेड झाले सगळे, म्हणजे चांगले चांगले गणपती, चांगले चांगले म्हणजे असे सजवण्याचे वस्तू वगैरे भरपूर आले आहेत आता। हो तेच ना, गणपतीचे डिझाईन वगैरे पण चांगले आणले का तुम्ही? स्वतः सगळे कलर वगैरे केलेले विकत आणता ना? जाऊ दे, चांगले, पण खरंच चांगले वाटतात सगळे मूर्त सर। ओके सर, चला। अरे वा 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 भैया, पूर्ण आहे का नाही एवढं स्टॉक मध्ये का नाही, म्हणजे जेवढा बाजार आहे नाही सगळे मध्ये फिरलो, खरं सांगतो तुम्हाला की असले का नाही मकरची का डिझाईन वगैरे ना मला कुठंच बघायला भेटली नाही, खूप खरंच युनिक आहे का नाही। तुम्ही का नाही म्हणजे हे स्वतः बनवले तुम्ही? अरे वा, हे किती दिवस पहिले तुम्ही तयारी सुरू केली होती म्हणजे बनवण्याची वगैरे? 1-1.5 महिन्यात म्हणजे होऊन जाते पूर्ण स्टॉक वगैरे? अरे वा, काय वगैरे प्राइस आपल्या किती पासून स्टार्ट आहे आपल्याकडे? 800 पासून स्टार्ट आहे का? 800 वाला कुठला मला दाखवू शकता का तुम्ही? अच्छा, अरे वा, 800च्या मानामध्ये का नाही, अशी जर बाहेर आपण घ्यायला गेलो तर मला तर वाटतं 1,500च्या खाली भेटणार नाही, आहे का नाही? अरे वा, नाही खरंच चांगले। आणि लास्ट प्राइस किती आहे, म्हणजे किती पर्यंत आहे तुमच्याकडे लास्ट प्राइस? 3,000 ती मोठा का? हो। अरे वा, 3,000 पर्यंत आहे। किती भारी डिझाईन केलेली आहे त्याच्यामध्ये। अरे वा 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 वा। आणि ह्याची प्राइस किती असणार आहे? हे पण खूप सुंदर असं वाटतंय। 2,000 आहे का? अरे वा,
हे पण भारी आहे. गणपती बाप्पा आपण याच्यामध्ये ठेवल्यानंतर आहे का त्याला शोभा वाढवण्याचं काम आहे का नाही आपली मकर करते नाही का. आणि बाकीचं अजून काय काय सर आपल्याकडे डेकोरेट्स वगैरे. अच्छा काय रेंज असणार त्याची. याचे एक 250 रुपये डझन आहे. डझन. अच्छा. आणि बाकीचे ते झुरमळ वगैरे 300 रुपये जोडी. 300 रुपये जोडी. अरे वा नाईस. मित्रांनो जर तुम्हाला आहे का ना हे पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता आपलं रेल्वे स्टेशन जो ग्राउंड आहे ना त्याच्या एक्झॅक्टली का नाही समोर एकच आहे का नाही जो ब्रँड दुकान दिसेल तुम्हाला मकरचं ते यांचंच आहे. ठीक आहे तर कधी येताय तुम्ही लवकर या आणि इकडेच घ्या. सलाम चाचा चले के भाई तयारी. अरे वाह. अरे ऐसा लग रहा है कि पूरे गणपति में अपलाच चलो भाई सब तरफ. हाँ इधर डेकोरेट का उधर गणपति का और बड़ा बड़ा सब तुम लेके आ रहे हैं इस बार फुल मतलब फुल राड है सब तरफ. अरे वाह कितना अच्छा है ये घर अपन ने खुद ने बनाए ये. वाह क्या बात है. 50 को 2 रे भाई कैसी चली तैयारी. कब तक लगा कि होगा पूरा ये. शाम तक होगा ना. आधे घंटे में. बस भाभी ने बोले ना अभी आधे घंटे में पूरी वीडियो बनाने को अलग से आना पड़ेगा मेरे को. ठीक है चलो अभी आएंगे मिलते हैं वापस. चलो भाई चलो बाय 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 बाय. तयारी चाललेली काय सगळीकडे. आणि ज्यांचं म्हणजे माझं म्हणा का म्हणणं होतं सगळ्यांचं म्हणणं होतं की बाबा तुम्ही हिंदीमध्ये पण व्हिडिओ बनवा. थोडीफार याच्यामध्ये हिंदी बने कारण की ती आमचे जवळचे आहेत तर त्यामुळं हिंदी पण याच्यामध्ये ॲड करतोय गाईज. आणि हिंदीमध्ये तर हिंदीमध्ये पण एक ना व्लॉग आपला शूट होत आहे तर आय होप तुम्हाला पण मजा येणार. चला पुढे अजून बघूया. मित्रांनो ही एकपेक्षा एक चांगले डेकोरेट असे केलेले मकर इथं ठेवलेले आहेत. आता प्राइस वगैरे मी सगळे एकाने विचारली असते गाईज कारण की पण प्रॉब्लेम असा आहे की पाऊस पडण्याचं वातावरण आहे. तुम्ही बघू शकता वरती पावसाचं वातावरण झालं आहे. रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे. जर काय जास्त जोरात पाऊस आला तर यांना पण प्रॉब्लेम होईल. तर त्यामुळे आपण यांना नंतर विचारूया की याची प्राइस वगैरे काय आहे काय नाही. आपण नंतर येणारच आहे. तर चला जाऊया पुढे बघूया अजून. पावसामुळे बांधताय काय. पावसामुळे बांधताय काय. अच्छा म्हणजे माल वगैरे भिजायला पाहिजे त्यासाठी. अच्छा अच्छा. आता अर्धात लावून झाला असेल ना तरी. म्हणजे अजून 20% बी नाही. आता कधीपर्यंत लागेल पूर्ण. आज संध्याकाळी लागेल. असं आहे काय. बरं ठीक आहे. पावसाचं वातावरण आहे गाईज. आपण व्हिडिओ तर आपलं काम करतच आहे. चांगल्या अशा मूर्त्या पावसात काय होणार नाही का मूर्तीला. काहीच होणार नाही पाऊस असा आला तरी. मित्रांनो तुम्हाला अगर गणपती बाप्पाच्या मूर्तीसाठी फक्त एक ना पेटे पाहिजे असेल ना तर फक्त सेपरेट पेटे तर सगळ्यात क्वालिटीवाले फेटे आहे का ना. मी सगळे दुकान बघितलं सगळ्यात क्वालिटी फेटे ना मला इकडे दिसलं. ठीक आहे ना. तर तुम्हाला कुठे यायचंय 45 सेमीची जो मेन बिल्डिंग आहे ना बघा पाठीमागे तुम्ही बघू शकता त्याच्या एक्झॅक्टली आहे का ना समोर फेटेंची दुकान आहे बघा. ठीक है तो भैया ये फेटे कितने से चालू है आपके पास. ये 50 रुपए से चालू है. 50 रुपए चालू है. मुझे दिखा देगा 50 वाला कौन सा है. ये 50 वाला है क्या. अच्छा 50 से कितने रुपए तक आप लोगों को मिलेगा फिर. 300 रुपये. 300 रुपए देगा. 300 वाला दिखाओ हाईएस्ट वाला 300 ऐसे वाले क्या. अरे वाह बहुत अच्छे फेटे यार. ये तुमने खुद ने बनाई है. आपने बनाई ली है. अच्छा ऐसे कितने टाइप के आपके पास फेटे मिलेंगे. कितने डिजाइन है आपके पास टोटल एक अंदाज कितने. 4-5 डिजाइन है फिर भी सब अलग अलग कलर ना. अच्छा वेलवेट वगैरह मिल जाएगा आपने को. चलो अच्छा है. आपला कितवा साल है. 4था साल है बोले ना. चलो भरपूर मोठे दुकान झालेत रे. कुठपर्यंत दुकान आहेत बघा ना गाईज. कुठपर्यंत दुकान आहे. पर इथं युनियन बँक पाशी आलोय आपण. नमस्ते सर. अजून माल यायचा आहे का. एवढाच आहे सर माल अजून येणार आहे ना. अरे वा तिथून ते इथपर्यंत सगळं आपलंच आहे. अरे वा आता रॅप केलंय ना तुम्ही सगळं त्याला पाऊस वगैरे लागू नये म्हणून. अच्छा किती पासून स्टार्ट आहे सर आपल्याकडे रेंज. 500 पासून पुढे. मध्ये लास्ट प्राइस किती. मोठा कितीचा का आपला 2,500 पर्यंत आहे. अरे वा ठीक आहे चला.
ओके सर, थँक्यू. मित्रांनो इथं एंड झालेलं आहे आता सध्याला, ठीक आहे ना. आपण चालत रेल्वे स्टेशन पासून पंचायत समितीपाशी आलेलो आहे, ठीक आहे ना. ही बँक आहे, युनियन बँक, तिथपर्यंत आलेलो आहे. आणि इथं हे आहे लास्टचे, सॉरी इथं बघू शकता तुम्ही, तिथून ते इथपर्यंत काहीतरी असं दोऱ्यासारखं काहीतरी बांधलेलं, म्हणजे जागा पकडलेली आहे बेसिकली. तर तिथं पण एका स्टॉल लागणार आहे, म्हणजे रेल्वे स्टेशन पासून ते इथपर्यंत पूर्णपणे एका स्टॉल लागणार आहेत, ठीक आहे. आता हे तुम्हाला का ना बघायला भेटणार कधी माहिती ना तुम्हाला, सांगायची मला गरजच नाही, 27 तारखेला, ठीक आहे. मित्रांनो शूट वगैरे सगळं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. रेल्वे स्टेशनला पण भरपूर गर्दी आणि पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे आपण आता व्लॉग इथं थांबूया. आणि भरपूर मजा आली, भरपूर तुम्हाला पण नवीन नवीन गोष्टी इथं बघायला भेटलं वगैरे. तर अजून जोरात वाजव हॉर्न, सुट्टीत देऊ नको कसलीच. तर खूप मजा आली गाईज. सगळं जर तुम्हाला तर काय दाखवलेलं आता एवढं मार्केट होतं बारामतीचा आपला गणेश उत्सवाचा. MIDC मध्ये पण आहे, जर मला जमलं तर MIDC मध्ये पण आपण नक्की काढूया. तर आत्तासाठी फक्त एवढंच. आय होप तुम्हाला खूप मजा आली असेल. मजा आली तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला आणि आपल्याला सपोर्ट करा. आणि भरपूर असं काही आपल्याला धुमाकूळ भरपूर असे काही व्हिडिओजमध्ये भरपूर असं म्हणजे काही करायचं ना, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून नाही शकत आहे. तर ज्यावेळेस जर मला सपोर्ट करतात त्यांच्यासाठी थँक्यू सो मच. आणि भरपूर असून आपण पुढे जाऊया. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. 27 तारखेला तर भेटणारच आहे आपण. तर आत्तासाठी फक्त एवढंच. टेक केअर युअर सेल्फ आणि युअर फॅमिली. लक्ष ठेवा स्वतःचा आणि स्वतःच्या फॅमिलीचा. बाय बाय.